Okay, my screen is visible to all. Yes, ma'am. Okay. Then last lecture, what we studied? We have studied the sieves, then construction. Then we have studied the types of sieves. Sieves चे टाइप बघितले काल आपण. कोणते कोणते होते? ओव्हन वायर sieves, bolting cloth sieves, closely spaced bars आणि फोर्थ कोणता टाइप होता? punched plates. ओव्हन वायर sieves मध्ये प्लेन आणि ट्विल्ड हे दोन टाइप आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण सिव्हचे स्टँडर्ड, डायमेन्शन आणि नोटेशन्स. काय बघितलं तर टायलर स्टँडर्ड सिव्ह सेरीज इन USA, त्यानंतर US स्टँडर्ड सिव्ह सेरीज इन USA, then British standard sieve series in USA, then German DIN, then IP standard sieve series, then international test sieve series ISO worldwide. Then we have seen the specifications for the pharmacopoeial testing. So first is what? First specification what we have studied? We have studied the nominal size sieve. Then we have studied the nominal size किती पाहिजे त्याची length 25.4 mm. Then nominal size aperture किती पाहिजे तर it indicates the distance between two adjacent wires. Then nominal diameter of the wire. Nominal diameter बघितलं आपण. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ काय बघितलं? अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज सिविंग एरिया. तो कशावरती डिपेंड आहे तर इट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द वायर युज्ड फॉर एनी पर्टिक्युलर सिव. त्यानंतर नेक्स्ट आपण चार्ट बघितला होता अपर्चर टॉलरन्सचा. So then next what we have studied? We have studied the principle and construction of sieve shaker machine. Then we will revise it. The principle is what? So the powder drug is separated. Powder drug काय होतो? सेपरेट होतो. कसं सेपरेट होतो? तर अकॉर्डिंग टू इट्स पार्टिकल साइज. त्याच्या पार्टिकल साइज ह्याच्यानुसार काय होतो तो सेपरेट होतो. युजिंग अ नंबर ऑफ sieves in a nest. Then these are subjected to different types of agitation so that size separation is rapid. काय होतं ह्यामध्ये तर साइज सेपरेशन रॅपिड होतं. Then construction. Construction सिंपल आहे, दोन लाईन मध्ये. डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी तर स्टँडर्ड sieves ऑफ डिफरंट मेश नंबर्स आर अवेलेबल. ह्याच्यामध्ये काय आहेत तर स्टँडर्ड sieves आहेत आणि त्याचे जे डिफरंट मेश नंबर आहेत ते काय आहेत आपल्याला अवेलेबल आहेत. कसे अवेलेबल आहेत तर कमर्शियली ते अवेलेबल आहेत ऍज पर द स्पेसिफिकेशन्स ऑफ द IP अँड USP. म्हणजे IP आणि USP च्या स्टँडर्ड नुसार काय आहेत तर ते मेश नंबर आहेत ते काय आहेत आपल्याला तर ते कमर्शियली अवेलेबल आहेत. सो these sieves are fixed in a mechanical shaker. आता ह्या जे sieves आहेत तर त्या कुठे फिक्स केलेल्या असतात तर मेकॅनिकल शेकरला त्या फिक्स केलेल्या असतात. देन डायग्राम, सी द डायग्राम. डायग्राम मध्ये बघा आता सगळ्यात वरती काय आहे तर कोरेस्ट sieve आहे. म्हणजेच काय तर त्यातून लार्ज पार्टिकल पास केले जाणार. त्यानंतर खाली काय आहे sieve सेट आहे. त्यानंतर सगळ्यात खाली काय आहे तर फायनेस्ट sieve नंबर आणि सॉरी फायनेस्ट sieve आहे आणि सगळ्यात फायनेस्ट sieve असते त्याच्या खाली काय असणार आहे रिसिव्हिंग पॅन असणार आहे. तिथून काय करणार आहे त्या रिसिव्हिंग पॅन मध्ये आपण तर पावडर कलेक्ट करणार आहे. So then at the base indicator bulb is there and timer is there and on off switch is there for the sieve shaker machine. And here is the ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर sieves काय केलेलं आहे तर अरेंज केलेले आहेत अकॉर्डिंग टू देअर sieve नंबर, कोरेस्ट ऍट द टॉप अँड फायनेस्ट ऍट द बॉटम. सो नेक्स्ट बघा वर्किंग काय आहे आता sieve शेकरचं. काय आहे sieve शेकर मध्ये वर्किंग तर sieves आर अरेंज्ड इन अ नेस्ट विथ द कोरेस्ट ऍट द टॉप. आता sieves कशा अरेंज केलेल्या आहेत
तर सगळ्यात कोरेस्ट आहे सिव नंबर तो वरती at the top. So a sample of 50 gram powder is placed on the top of the sieve. आता ही जी कोरेस्ट सिव आहे तिथे काय करायचं आहे आपल्याला, तर 50 ग्रॅम सॅम्पल आहे ते काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. देन प्लेस केल्यानंतर काय करणार आपण, तर दिस सिव सेट इज फिक्स्ड टू अ मेकॅनिकल शेकर ॲपरेटस. हा जो सिव शेकरचा जो सेट आहे सिव्सचा, तो काय करणार आपण, तर फिक्स करणार. कुठे फिक्स करणार, तर मेकॅनिकल शेकर मध्ये काय करणार, तो फिक्स करणार. अँड शेकन फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. आणि तो काय केला जातो, तर शेक केला जातो. किती वेळासाठी, तर शेकन फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम म्हणजे किती, तर 20 मिनिट साठी काय केला जातो, तो शेक केला जातो. सो पावडर रिटेन ऑन इच सिव इज वेट. आता जी पावडर प्रत्येक सिव वरती जी पावडर राहणार आहे, म्हणजे काय काय होणार आहे, सगळ्यात वरती कोरस असणार, त्याच्यापेक्षा थोडा सिव नंबर कमी कोरस, त्यानंतर सगळ्यात खाली कमी कमी फाईन आणि सगळ्यात लास्टला फाईन येणार. मग काय होणार, तर प्रत्येक सिव्ज वरचं जे सॅम्पल येणार आहे, राहणार आहे प्रत्येक सिव्ज वरती जे सिव करताना, तर ते काय करणार आहे आपण, तर ते वे करणार आहे. हे झालं वर्किंग. वर्किंग मध्ये बघा काय करणार आहे आपण, तर कोरस सिव वरती ठेवतो, त्यामध्ये काय करतो आपण, 50 ग्रॅम सॅम्पल काय करतो, ऍड करतो किंवा प्लेस करतो ऍट द टॉप ऑफ द सिवला. त्यानंतर तो जो सिव सेट आहे तो काय केलेला आहे, तर फिक्स केलेला आहे. कुठं फिक्स केलेला आहे, तर मेकॅनिकल शेकर मध्ये तो सिव सेट आहे तो फिक्स केलेला आहे. अँड शेकन फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. आणि तो काय केलेला आहे, शेक केलेला आहे सर्टन पिरियड साठी. किती, तर 20 मिनिट साठी. सो द पावडर रिटेन ऑन इच सिव इज वेट. आणि ती जी पावडर आहे प्रत्येक सिव वरती राहणार आहे, ती काय करणार आहे आपण, तर वे करून घेणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रॅक्टिकल कन्सिडरेशन. आता प्रॅक्टिकल कन्सिडरेशन मध्ये बघा काय आहे, तर फर्स्ट बघा केअर शुड बी टेकन इन ऑर्डर टू गेट द रिप्रोड्युसिबल रिझल्ट. काय करायचे आहे, तर केअर घ्यायची आहे. कशासाठी, तर इन ऑर्डर टू गेट द रिप्रोड्युसिबल रिझल्ट. आपल्याला जर पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा रिप्रोड्युसिबल रिझल्ट जर पाहिजे असेल तर काय करायला लागणार आपल्याला, तर त्या सिव्ज व्यवस्थित आपल्याला अरेंज करायला लागणार. त्याचं व्यवस्थित त्या सिव्हचं शेकिंग होतं की नाही मेकॅनिकल शेकर वरती, ते आपल्याला व्यवस्थित बघावं लागणार, म्हणजेच केअर शुड बी टेकन. सो नेक्स्ट बघा आता सेकंड काय आहे प्रॅक्टिकल कन्सिडरेशन. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, द टाइप ऑफ मोशन इन्फ्लुएन्सेस द सिविंग. आता ती जी टाइप ऑफ मोशन आहे सिविंगची काय आहे बघा, तर इट इन्फ्लुएन्सेस द व्हायब्रेटरी मोशन इज मोस्ट इफिशियंट. काय आहे, तर व्हायब्रेटरी मोशन आहे ती काय आहे, तर जास्त इफिशियंट आहे, जास्त आपण त्यानुसार काय होऊ शकते, तर पावडर व्यवस्थित सिव होऊ शकते. फॉलोड बाय द साइड टॅप मोशन. साइडने काय करतो आपण, टॅप करतो. म्हणजे घरी फॉर एक्झाम्पल आपण घरी जाताना काय करतो, तर साइडने काय करतो, टॅप करतो. म्हणजे काय होतं, आपल्या जी पावडर आहे व्हीट फ्लोअर जो आहे आपला, तो काय होतो, तर त्या सिव मधून काय होतो, खाली फाईन पावडर खाली राहते, खाली ही चालली जाते आणि वरती काय राहतं, तर लार्ज पार्टिकल्स वरती राहतात. सो देन नेक्स्ट बघा बॉटम पॅट मोशन, रोटरी मोशन विथ द टॅप अँड फायनली रोटरी मोशन. तर हे सगळे काय आहेत, तर हे मोशनचे टाईप आहेत. म्हणजे ती सिव कशी रोटेट करायची किंवा कोणत्या मोशनने मूव्ह करायची. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर व्हायब्रेटरी मोशन काय आहे, तर जास्त इफिशियंट आहे. सो त्यामध्ये काय आहे, तर फॉलोड बाय द साइड टॅप मोशन आहे. त्यानंतर कोणती आहे, तर बॉटम पॅट मोशन. त्यानंतर रोटरी मोशन विथ द टॅप आणि फायनली कोणती आहे, तर रोटरी मोशन. त्यानंतर नेक्स्ट बघा द टाइप ऑफ मोशन अँड द इंटेन्सिटी ऑफ द शेकर आर फिक्स्ड अँड स्टँडर्डाइज्ड. आता ही जी मोशन आहे त्या टाइपची आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे त्या शेकरची, ती काय आहे, तर फिक्स आहे आणि ती स्टँडर्डाइज केलेली आहे. सो विच इज फिक्स्ड अँड स्टँडर्डाइज्ड. सो नेक्स्ट बघा आता सिव शेकरचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. ऍडव्हान्टेजेस बघा, तर इट इज इनएक्सपेन्सिव्ह. ही कशी आहे, तर इनएक्सपेन्सिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इट इज सिम्पल अँड रॅपिड विथ द रिप्रोड्युसिबल रिझल्ट. हे कसं आहे, तर सिम्पल आहे आणि रॅपिड आहे. ह्यामध्ये काय होतं, तर रिप्रोड्युसिबल रिझल्ट काय असतो, रॅपिड असतो, पॉझिटिव्ह रिझल्ट असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फर्स्ट काय आहे, तर लोअर लिमिट ऑफ पार्टिकल साइज इज 50 मायक्रोमीटर. आता त्याची जी
पार्टिकल साईजचं लोअर लिमिट किती आहे, तर अप टू 50 मायक्रोमीटर एवढंच काय आहे त्याचं पार्टिकल साईजचं लिमिट आहे, लोअर लिमिट आहे हे. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, तर इफ द पावडर इज नॉट क्लॉग्ड विथ द पार्टिकल्स लीड्स टू इम्प्रॉपर सिविंग. जर पावडर जर व्यवस्थित ते पार्टिकल्स मध्ये क्लॉग झाली नाही, व्यवस्थित फिक्स झाली नाही, तर काय होतं, तर इम्प्रॉपर सिविंग होतं त्याचं. सो ड्युरिंग शेकिंग चालू असताना काय होतं, तर ऍट्रिशन प्रोड्यूस होतो, ऍट्रिशन फोर्स काय होतो, प्रोड्यूस होतो. मग ऍट्रिशन म्हणजे काय, तर रबिंग ऍक्शन बिटवीन द टू मटेरियल किंवा टू सबस्टन्सेस वरती. मग ऍट्रिशन दोन सबस्टन्स मध्ये जर ऍट्रिशन म्हणजे काय, तर रबिंग ऍक्शन जर प्रोड्यूस होत असेल तर काय होतं त्याचं, ते एकमेकांवरती ओव्हरलॅप होणार किंवा कोलॅप्स होणार आणि त्याचं आपोआपच काय होणार, त्यांची पार्टिकल साईज आहे ती काय होणार, रिड्यूस होणार. सो पार्टिकल्स कोलाइडिंग विथ इच अदर, पार्टिकल्स काय होतात, तर कोलाइड होतात किंवा कोलॅप्स होतात. सो ऑकर्स ड्युरिंग द साईज रिडक्शन ऑफ द पार्टिकल. आणि त्यामुळे काय होतं मग, ऑकर्स कॉजिंग द साईज रिडक्शन ऑफ पार्टिकल. आणि काय होतं मग, रबिंग ऍक्शन म्हणजे काय, ऍट्रिशन फोर्स प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं, दोन सबस्टन्स मध्ये त्यांची जी पार्टिकल साईज आहे ती काय होते, तर जास्तच त्या पार्टिकल्स साईज काय होते, रिड्यूस होते. सो दिस लीड्स टू एरर इन द एस्टिमेशन. आणि ह्यामध्ये काय होतं, तर एरर प्रोड्यूस होतो कशामध्ये, तर त्या इस्टिमेशन मध्ये. सो these are the advantages and disadvantages of the शिवशेखर. हा समजले का, शिवशेखर मशीन समजली आहे का सगळ्यांना? हॅलो, इज इट ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. ओके, समजले का सगळ्यांना शिवशेखर मशीन? समजली नाहीये का? हॅलो, हॅलो, इज इट ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला सायक्लॉन सेपरेटर. So we have to see the principle of cyclone separator. Cyclone separator मध्ये बघा. So in the cyclone separator, centrifugal force is used to separate the solids from the fluids. इथे मी चुकून solids from solid लिहिले, तिथे काय आहे, तर solids from fluids आहे, लक्षात ठेवा. तिथं करेक्शन करून घ्या तुमच्या नोट्स मध्ये. तर सायक्लॉन सेपरेटर त्याचं प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे, तर इट डिपेंड्स ऑन द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स वरती काय आहे, ते डिपेंड आहे. सो विच इज यूज टू सेपरेट द सॉलिड्स फ्रॉम द फ्लुइड्स. फ्लुइड मधून म्हणजेच काय, तर लिक्विड, याच्यामधून काय करायचं आहे आपल्याला, सॉलिड आहे ते सेपरेट करायचं आहे. त्यासाठी काय कशाचा यूज होतो, तर सायक्लॉन सेपरेटरचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे, द सेपरेशन प्रोसेस डिपेंड्स नॉट ओनली ऑन द पार्टिकल साइज. ती जी सेपरेशन प्रोसेस आहे ती फक्त कशावरती डिपेंड नाहीये, फक्त पार्टिकल साइज वरती डिपेंड नाहीये, बट ऑल्सो ऑन द डेन्सिटी ऑफ द पार्टिकल. पण ती कशावरती डिपेंड आहे, डेन्सिटी ऑफ पार्टिकल्स वरती पण काय आहे, त्याची सेपरेशन प्रोसेस आहे ती डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिपेंडिंग ऑन द फ्लुइड व्हेलोसिटी. ते फ्लुइडच्या व्हेलोसिटी वरती बघा, आता द सायक्लोन सेपरेटर कॅन बी युज्ड टू सेपरेट द ऑल टाइप्स ऑफ पार्टिकल. आता डिपेंडिंग ऑन द फ्लुइड व्हेलोसिटी, फ्लुइड व्हेलोसिटी वरती काय आहे, तर सायक्लॉन सेपरेटर आहे तो काय करतो, विच इज यूज टू सेपरेट द ऑल टाइप्स ऑफ पार्टिकल. ऑल टाइप्स ऑफ पार्टिकल सेपरेट करण्यासाठी काय होतं, तर त्याचा यूज होतो. सो इट इज ऑल्सो पॉसिबल टू अलाउ द फाईन पार्टिकल्स टू बी कॅरीड आउट बाय द फ्लुइड. आता काय आहे आपल्याला, तर पॉसिबल आहे. कसं पॉसिबल आहे, तर अलाउ द फाईन पार्टिकल्स टू बी कॅरीड आउट बाय द फ्लुइड्स. त्या फ्लुइड मध्ये जर स्मॉल पार्टिकल्स किंवा फाईन पार्टिकल्स असतील तरी सुद्धा काय करू शकतो आपण, तर ते जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय करू शकतो आपण, विथ द हेल्प ऑफ सायक्लॉन सेपरेटर त्या फ्लुइड मधून आपण ते पार्टिकल्स आहेत ते काय करू शकतो, सेपरेट करू शकतो.
परत एकदा बघा प्रिन्सिपल मध्ये आपण काय बघितलं तर सायक्लॉन सेपरेटर हा कोणत्या ह्याच्यावरती डिपेंड आहे तर सेंट्रीफ्युगल फोर्स वरती काय आहे तो डिपेंड आहे आणि विच इज यूज टू सेपरेट द सॉलिड फ्रॉम द फ्लुइड्स. तो कशासाठी यूज केला जातो तर सॉलिड्स सेपरेशन करण्यासाठी कशामधून तर फ्रॉम लिक्विड्स मधून. सो द सेपरेशन प्रोसेस डिपेंड नॉट ओनली ऑन द पार्टिकल साइज. ही जी सेपरेशन प्रोसेस आहे फक्त पार्टिकल साइज वरती डिपेंड नाहीये. ती कशावरती डिपेंड आहे तर पार्टिकल साइज अँड बट ऑल्सो ऑन द डेन्सिटी ऑफ द पार्टिकल. ती जी सेपरेशन प्रोसेस आहे ती कशावरती आणि डेन्सिटी ऑफ द पार्टिकल्स वरती ती डिपेंड आहे. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द फ्लुइड व्हेलॉसिटी. आता फ्लुइड व्हेलॉसिटी वरून काय सांगितलेलं आहे बघा द सायक्लॉन सेपरेटर कॅन बी यूज टू सेपरेट द ऑल टाइप्स ऑफ पार्टिकल. सायक्लॉन सेपरेटर आहे तो इज यूज टू सेपरेट द ऑल टाइप्स ऑफ पार्टिकल. आपण त्यामधून ऑल टाइप्सचे जे पार्टिकल्स आहेत ते काय करू शकतो तर करू शकतो. इट इज ऑल्सो पॉसिबल टू अलाउ द फाईन पार्टिकल्स. आपण काय करू शकतो त्या लिक्विड मध्ये जर समजा फाईन पार्टिकल्स असतील तर ते सुद्धा काय करू शकतो आपण ते सेपरेट करू शकतो. So with the help of cyclone separator. Then see the construction. Construction diagram मध्ये बघा सगळ्यांनी. Here is tangential inlet is there. Then gas. This is the cylindrical section. This is conical section. And here is having the solid dust. Then what we have to see? We have to see the construction. Construction मध्ये बघा सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे तर इट कन्सिस्ट ऑफ शॉर्ट व्हर्टिकल सिलेंड्रिकल व्हेसल विथ अ कोनिकल बेस. ह्यामध्ये काय आहे तर शॉर्ट व्हर्टिकल सिलेंड्रिकल व्हेसल आहे. हे जे व्हेसल आहे दिसते सगळ्यांना ते कसं आहे तर सिलेंड्रिकल आहे विथ अ कोनिकल बेस. त्याला काय आहे खाली ऍट द बेसला काय आहे कोनिकल बेसला बेस त्याचा पार्ट कसा आहे तर कोनिकल बेस आहे त्याचा. So the upper part of the vessel is fitted with the tangential inlet. तो जो upper part आहे वेसलचा तो कसा काय झालेला आहे तर विच इज फिटेड विथ द टँजेन्शियल इनलेट. इथे बघा दिसतं सगळ्यांना अपर पार्ट आहे तो टँजेन्शियल इनलेटने काय केलेला आहे फिट केलेला आहे. सो नेक्स्ट बघा द आउटलेट म्हणजेच काय तर सॉलिड इनलेट इज अरेंज्ड ऍट द बेस. आता हे जे आउटलेट आहे हे कुठे केलेलं आहे अरेंज केलेलं आहे तर ऍट द बेसला. सॉलिड डस्ट म्हणजे काय तर ह्यामधून सॉलिड पार्टिकल्स सेपरेट होऊन काय होणार आहे तिथं आउटलेट मधून बाहेर पडणार आहेत. सो नेक्स्ट बघा फ्लुइड आउटलेट इज प्रोव्हाइडेड ऍट द सेंटर ऑफ द टॉप पोर्शन. आता तो जो फ्लुइड आउटलेट आहे is provided at the center of the top portion then which extends separator. Give it for 1 minute.
सो यामध्ये काय केलेलं आहे तर फ्लुइड आउटलेट आहे ते काय केलेलं आहे तर सेंटरला प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे बघा हे काय आहे तर फ्लुइड आउटलेट आहे. हे काय केलेलं आहे सेंटरला प्रोव्हाइड केलेलं आहे ऍट द टॉप पोर्शन वरती. सो विच एक्सटेंड इनवर्डली इनटू द सेपरेटर. सो such an arrangement prevents the air short circulating directly from the inlet to the outlet of the pipe. मग ह्यामधून काय होतं ह्या अरेंजमेंट मुळे तर एअरचं काय होतं शॉर्ट सर्क्युलेटिंग होतं डायरेक्टली फ्रॉम द इनलेट टू द आउटलेट ऑफ द पाईप. हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे तर व्हर्टिकल सिलेंड्रिकल व्हेसल आहे आणि खाली कोनिकल बेस आहे. त्यानंतर फिट केलेलं आहे. डायग्राम वरून डिस्क्रिप्शन लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे द आउटलेट म्हणजेच काय तर सॉलिड इनलेट इज अरेंज्ड ऍट द बेस. बेसला काय केलेलं आहे सॉलिड आउटलेट अरेंज केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे फ्लुइड आउटलेट कुठे अरेंज केलेलं आहे तर विच इज प्रोव्हाइडेड ऍट द सेंटर ऑफ द टॉप पोर्शन. सेंटरच्या टॉप पोर्शनला काय केलेलं आहे ते फ्लुइड आउटलेट प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा अरेंज केलेलं आहे. सो विच एक्सटेंड इनवर्डली इनटू द सेपरेटर. ते काय झालेलं आहे तर इनवर्ड पोझिशन मध्ये आहे. देन सच अन अरेंजमेंट प्रिव्हेंट्स द एअर शॉर्ट सर्क्युलेटिंग. ही काय होते तर ह्या अरेंजमेंट मुळे काय होतं तर प्रिव्हेंट होते. काय प्रिव्हेंट होते तर एअर शॉर्ट सर्क्युलेटिंग डायरेक्टली फ्रॉम द इनलेट टू द outlet of the pipe. Then we have to see the working. So in that working, the solids to be separated are suspended in a stream of gas, usually air. So जे solids आहेत ते कसे सेपरेट केले जातात तर which are suspended in a stream of gas, usually air. म्हणजे इथून काय होणार आहे हा जो गॅस आहे तिथून काय करणार आहे आपण तर लिक्विड फ्लो करणार आहे. लिक्विड फ्लो केल्यानंतर काय होणार आहे त्या एअरच्या ह्याच्यामुळे काय होणार आहे स्ट्रीम ऑफ एअरमुळे तो जो सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे तर सेपरेट होणार आहे किंवा सस्पेंड होणार आहेत. इथे खाली काय होणार आहेत ते सॉलिड पार्टिकल्स सस्पेंड होणार आहेत. देन such a feed is introduced tangentially at a very high velocity. ते जे फीड आहे ते काय केलं जातं तर हाय वेलोसिटी थ्रू काय केलं जातं ते फीड इंट्रोड्यूस केलं जातं त्या सायक्लोन सेपरेटर मध्ये. सो दॅट रोटरी मुवमेंट टेक्स प्लेस विद इन द व्हेसल. आणि त्यामध्ये काय होते मग तर रोटरी मुवमेंट काय होते प्रोड्यूस होते. ह्या टेंजेन्शियल इनलेट मधून काय करणार आहे आपण तर आपले जे फ्लुइड आहे किंवा जे काय मटेरियल आहे ते काय करणार आहे आपण हाय वेलोसिटीने काय करणार आहे तर फीड करणार आहे. मग हाय वेलोसिटीने फीड केल्यानंतर काय करणार आहे आपण त्यामध्ये नंतर परत मग त्यामध्ये काय होणार आहे हाय वेलोसिटीने ते मटेरियल जर आपण फीड केलं तर त्यामध्ये काय प्रोड्यूस होणार आहे तर रोटरी मुवमेंट काय होते प्रोड्यूस होते विद इन द वेसलच्या आतमध्ये. सो द सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रोज द सॉलिड्स टू द वॉल्स. मग तो जो रोटरी मुवमेंट असणार आहे आणि तो जो सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे तो काय करतो तर त्या लिक्विड मध्ये जे सॉलिड्स असतात सॉलिड पार्टिकल्स असतात त्यांना काय करतो तो तर त्या सॉलिड्स आहेत ते काय होतात तर ते वॉल्स वरती फेकले जातात. वॉल्स वरती फेकल्यानंतर बघा काय होतं ऍट द स्पीड ऑफ द एअर डिमिनिशेस. जेव्हा एअरचं स्पीड आहे ते कमी होतं म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे. तेव्हा काय होतं द पार्टिकल्स फॉल्स द कोनिकल बेस. ते पार्टिकल्स काय होतात मग पुन्हा हळूहळू जसा एअर कमी होणार आहे किंवा तो जो सेंट्रिफ्युगल फोर्स रोटरी मोशन कमी होणार आहे तसं तसं काय होणार ते जे साइड वॉल्स वरती जे स्टिक झालेले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार तर खाली फॉल डाऊन होणार. कुठे होणार फॉल डाऊन तर कोनिकल बेसच्या ठिकाणी. मग कोनिकल बेसच्या ठिकाणी फॉल डाऊन झाल्यानंतर काय होणार त्याचं सो अँड डिस्चार्ज टू द सॉलिड इनलेट. आणि ते काय होणार हळूहळू सॉलिड इनलेट मधून काय होणार ते डिस्चार्ज होणार बाहेर पडले जाणार ते. सो द फ्लुइड or air can escape from the central outlet at the top.
ही जी फ्लुइड आहे किंवा ते जे एअर आहे ते काय होतं, तर एअर आहे ते एस्केप होणार कशातून, तर ऍट द सेंट्रल आउटलेट ऍट द टॉप. हे जे सेंट्रल आउटलेट आहे म्हणजे हे जे गॅस आहे तर तिथून काय होणार आहे, तर ते जे फ्लुइड आहे ते काय होणार आहे, म्हणजे सॉरी तो जो एअर आहे तो काय होणार आहे, तर एस्केप होणार आहे ह्या पाईप मधून. So next what we have to study, we have to study the uses. Uses काय आहेत बघा याचे, तर सायक्लोन सेपरेटर काय होतो, तर इट इज यूज टू सेपरेट द सॉलिड्स फ्रॉम द गॅसेस. गॅसेस मधून किंवा फ्लुइड्स मधून काय करतो आपण, तर सॉलिड सेपरेट करतो. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज्ड फॉर द साइज सेपरेशन ऑफ सॉलिड्स इन द लिक्विड. लिक्विड मधून सॉलिड आपल्याला जर सेपरेट करायचं असेल म्हणजे त्यांचं साइज सेपरेशन करायचं असेल तर काय होतं, तर सायक्लोन सेपरेटरचा यूज होतो. यूज्ड फॉर सेपरेटिंग द हेवी और कोर्स फ्रॅक्शन फ्रॉम द डस्ट. वर्किंग मध्ये काय बघितलं परत एकदा बघा. वर्किंग मध्ये आपण काय बघत होतो, तर सॉलिड्स टू बी सेपरेटेड सस्पेंडेड इन अ स्ट्रीम ऑफ गॅस युजली एअर. मग तो जो फीड आहे तो काय केला जातो, तर ही जी टँजेन्शियल इनलेट आहे त्यामधून काय केला जातो, फीड आहे तो सिलेंड्रिकल वेसलच्या आतमध्ये विथ अ हाय व्हेलोसिटी, व्हेरी हाय व्हेलोसिटीने आतमध्ये एंटर केला जातो. मग काय होतं त्यामध्ये, हाय व्हेलोसिटीने एंटर केल्यानंतर रोटरी मुवमेंट प्रोड्यूस होणार आहे. मग रोटरी मुवमेंट प्रोड्यूस झाल्यानंतर काय होणार आहे, त्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स तयार होणार आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्स तयार झाल्यानंतर त्यामध्ये काय होतं बघा, तर त्यामधलं जे लिक्विड मधलं म्हणजे तो जो गॅस असणार आहे त्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत, गॅस किंवा तो जो लिक्विड असेल त्यामधले सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार, थ्रोन आउट होणार. कुठे थ्रोन आउट होणार, विच इज थ्रोन आउट टू द वॉल्स ऑफ द कंटेनर किंवा वॉल्स ऑफ द सायक्लोन सेपरेटर. मग ते त्या वॉल्स वरती काय होणार, स्टिक होणार. मग स्टिक झाल्यानंतर काय होणार, जेव्हा आपण एअरचा जो तो आहे व्हेलॉसिटी आहे किंवा फोर्स आहे तो कमी करणार एअरचा, तर एअर जेव्हा डिमिनिश होते म्हणजे कमी होते एअरचा फ्लो आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. मग कमी झाल्यानंतर काय होणार आहे, ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत, खाली फॉल डाऊन होणार आहेत. मग फॉल डाऊन झाल्यानंतर ते पार्टिकल्स कुठे जाणार, तर ऍट द बेसला जाणार. मग बेसला गेल्यानंतर काय होणार, त्या सॉलिड इनलेट मधून काय होणार, ते डिस्चार्ज होणार. सो द फ्लुइड कॅन एस्केप फ्रॉम द सेंट्रल आउटलेट ऍट द टॉप. ते जे फ्लुइड आहे ते काय होणार आहे, तर एस्केप होणार आहे कुठून, किंवा फ्लुइड किंवा एअर ती असणार आहे ती एस्केप होणार आहे, निघून जाणार आहे ऍट द आउटलेट ऍट द टॉप. ते जे आउटलेट असतं टॉपला त्यामधून एअर काय होते, बाहेर फेकली जाते किंवा एस्केप होते. सो युजेस काय होते सायक्लोन सेपरेटरचे, तर गॅसेस मधून आपण सॉलिड सेपरेट करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर लिक्विड्स मधून सॉलिड सेपरेट करण्यासाठी पण सायक्लोन सेपरेटरचा यूज होतो. आणि इट इज यूज फॉर सेपरेटिंग द हेवी और कोर्स फ्रॅक्शन फ्रॉम द डस्ट. डस्ट मधून हेवी किंवा कोर्स फ्रॅक्शन सेपरेट करण्यासाठी त्याचा यूज होतो. So this is the working of cyclone separator. It is a simple working of cyclone separator. The simple working आहे. Then air separator. Air separator cyclone separator काय आहे, थोडं मॉडिफिकेशन आहे ह्याच्यामध्ये. All of you first see the diagram of cyclone separator. So in this cyclone separator, here is feed inlet is there. From this, we have to feed the material into the material or substance into the air. Then this is the rotating disc is there. Then rotating blades are there. Then this is in air separator. There are two outlets. One outlet for the heavy particles and another for the outlet for the fine particles. एअर सेपरेटर मध्ये दोन आउटलेट असतात. कोणते कोणते, तर आउटलेट फॉर द हेवी पार्टिकल आणि आउटलेट फॉर द फाईन पार्टिकल्स.
त्यामध्ये रोटेटिंग ब्लेड्स असतात, रोटेटिंग डिस्क असतात आणि फीड इनलेट असतो, लक्षात ठेवा. Then air separator, we have to see the principle of air separator. So in that air separator, in air separator, centrifugal force is used to separate the solids. आता एअर सेपरेटर आणि दोन्हीचं प्रिन्सिपल एकच आहे. काय आहे तर एअर सेपरेटर आणि सायक्लोन सेपरेटर मध्ये काय होतं तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय होतो ऍक्ट होतो, यूज होतो. सो इन द एअर सेपरेटर सेंट्रिफ्युगल फोर्स इज यूज्ड टू सेपरेट द सॉलिड्स. ह्यामध्ये पण काय होतो सेंट्रिफ्युगल फोर्स यूज केला जातो कशासाठी तर सॉलिड सेपरेट होण्यासाठी. सो द एअर एन्व्हायरमेंट ऑब्टेन्ड बाय मीन्स ऑफ द रोटेटिंग डिस्क आणि ब्लेड्स. मग आता एअर सेपरेटर का म्हणलं आहे याला बघा तर काय होतं ते जे एअर एन्व्हायरमेंट आहे म्हणजे एअर काय होते ह्या एअर सेपरेटर मध्ये क्रिएट केली जाते. कशी क्रिएट केली जाते बघा तर बाय मीन्स ऑफ द रोटेटिंग डिस्क आणि ब्लेड्स. ह्यामध्ये जे रोटेटिंग ह्यामध्ये जे रोटेटिंग डिस्क आणि रोटेटिंग ब्लेड्स आहेत तर हे काय होणार आहेत तर हाय व्हेलोसिटी काय होणार आहेत मूव्ह होणार आहेत. मग हाय व्हेलोसिटी मूव्ह होणार आहे ह्यामध्ये ह्या कंटेनर मध्ये किंवा ह्या एअर सेपरेटर मध्ये आपोआपच काय होणार आहे तर एअर क्रिएट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर एअरचं एन्व्हायरमेंट ह्यामध्ये काय होतंय तर क्रिएट होतंय. सो बिकॉज ऑफ कशामुळे तर रोटेटिंग डिस्क अँड ब्लेड्स मुळे. सो नेक्स्ट बघा नेक्स्ट प्रिन्सिपल काय आहे टू इम्प्रूव्ह द सेपरेशन स्टेशनरी ब्लेड्स आर युज्ड. जर आपल्याला जर सेपरेशन आहे ते इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय यूज केलं जातं बघा तर त्यामध्ये स्टेशनरी ब्लेड्स यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा बाय कंट्रोलिंग दीज ब्लेड्स त्या ब्लेड्सला कंट्रोल करण्यासाठी अँड द स्पीड ऑफ द रोटेशन इट इज पॉसिबल टू व्हेरी द साइज ॲट विच द सेपरेशन ऑकर्स. सो प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे बघा तर सेंट्रिफ्युगल फोर्स वरती डिपेंड आहे. त्यामधून कशासाठी करतो आपण एअर सेपरेटर यूज तर इट इज यूज फॉर द सेपरेशन ऑफ सॉलिडचं सेपरेशन करण्यासाठी. देन ह्यामध्ये काय होतं तर एअर मुवमेंट इज आता क्रिएट होते तर रोटेटिंग डिस्क आणि रोटेटिंग ब्लेड्स मुळे. ते जर मूव्ह होत असतील तर त्या आतल्या वेसल मध्ये काय होणार आहे त्या सिलेंड्रिकल वेसल मध्ये तर आपोआपच एअर एन्व्हायरमेंट एअर काय होणार आहे क्रिएट होणार आहे. सो नेक्स्ट बघा काय आहे याच्यामध्ये टू इम्प्रूव्ह द सेपरेशन स्टेशनरी ब्लेड्स आर युज्ड. जर आपल्याला जर सेपरेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर ह्यामध्ये काय करतो आपण रोटेटिंग स्टेशनरी ब्लेड्स आहेत ते काय करतो फिक्स करतो. सो नेक्स्ट बघा बाय कंट्रोलिंग दीज ब्लेड्स and the speed of the rotation it is possible to vary the size at which the separation occurs. Then construction मध्ये काय आहे बघा तर it consists of the cylindrical vessel with a conical base. कंस्ट्रक्शन डायग्राम मधून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं काय आहे याच्यामध्ये तर हा काय आहे सिलेंड्रिकल व्हेसल आहे ह्या विथ द कोनिकल बेस. ह्यामध्ये काय आहे इथं खाली कोनिकल बेस आहे. सो नेक्स्ट बघा द फील्ड इनलेट इज फिटेड टू द अपर पार्ट ऑफ द व्हेसल. आताच बघितलं आपण काय आहे तर फील्ड इनलेट आहे तो कुठं इन्सर्ट केलेला आहे तर अपर पार्ट वरती काय केलेलं आहे इन्सर्ट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा the rotating disc and blades are attached to the central shaft to produce the air environment. सेंटरला काय केलेलं आहे सेंट्रल शाफ्ट हा जो शाफ्ट आहे ते एका शाफ्टला काय केलेलं आहे रोटेटिंग ब्लेड्स आणि रोटेटिंग डिस्क आहे ते काय केलेले आहेत अटॅच केलेले आहेत टू प्रोड्यूस द एअर एन्व्हायरमेंट प्रोड्यूस होण्यासाठी. Then next is what at the base of the vessel two outlets are provided. ह्या बेस मध्ये काय आहे तर दोन आउटलेट आहेत ते काय केलेले आहेत टू आउटलेट्स आर प्रोव्हाइडेड वन फॉर द फाईन पार्टिकल्स अँड वन फॉर द हेवी पार्टिकल्स. एक आउटलेट आहे ते कशासाठी आहे
तर फाईन पार्टिकल साठी आणि नेक्स्ट आहे ते कशासाठी आहे तर फॉर द हेवी पार्टिकल्स साठी आहे. कन्स्ट्रक्शन सिंपल आहे. काय आहे सिंपल कन्स्ट्रक्शन त्यामध्ये बघा तर हे सिलेंड्रिकल वेसल आहे आणि त्याला काय आहे तर कोनिकल बेस आहे. त्यानंतर फीड इनलेट आहे ते कुठं फीड केलेलं आहे तर विच इज फिटेड टू द अप्पर पार्ट ऑफ द वेसल. वेसलच्या अप्पर पार्ट वरती फिट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा तर रोटेटिंग डिस्क आणि रोटेटिंग प्लेट्स काय केलेले आहेत तर सेंट्रल शाफ्टला काय केलेले आहेत अटॅच केलेले आहेत टू प्रोड्यूस द एअर एन्व्हायरमेंट. देन ऍट द बेस ऑफ द वेसल वेसलच्या बेसला काय केलेलं आहे टू आउटलेट्स आर फिटेड. दोन आउटलेट्स काय केलेले आहेत फिट केलेले आहेत किंवा प्रोव्हाइड केलेले आहेत. कशासाठी तर फॉर फाईन पावडर्स सॉरी फॉर फाईन पार्टिकल्स आणि अदर हेवी पार्टिकल. फाईन आणि हेवी साठी सेपरेट आउटलेट आहेत ह्यामध्ये. देन वी हॅव टू सी द वर्किंग ऑफ एअर सेपरेटर. सो द डिस्क अँड प्लेट्स आर अलाउड टू रोटेट बाय मीन्स ऑफ अ मोटर. त्याचे डिस्क आणि ब्लेड्स आहेत तर काय करतो आपण तर इट इज अलाउड टू रोटेट बाय मीन्स ऑफ अ मोटर. ते काय करणार आहे ब्लेड आणि डिस्क आपण मोटर थ्रू काय करणार आहे रोटेट करणार आहे. देन these produce a current of air as shown by the arrows. ह्यामध्ये काय होतो आता हे जे arrows दिलेले आहेत काय होतं ह्याच्यामुळे तर इथं करंट प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे ब्लेड आणि डिस्क मुळे काय होतं तर करंट प्रोड्यूस होतो शोन बाय द arrows. सो द सॅम्पल पावडर इज इंट्रोड्यूस्ड टू द फीड इनलेट. आता सॅम्पल पावडर आहे ती ह्या फीड इनलेट मधून काय करणार आहे पण आता इथं पास करणार आहे इंट्रोड्यूस करणार आहे. त्यानंतर काय करणार आहे बघा द फीड फॉल्स ऑन द रोटेटिंग डिस्क. मग ते जे फीड आहे ते काय होणार आहे आता इथून जर आपण पास केलं तर ह्या रोटेटिंग डिस्क वरती काय होणार आहे फीड ते फॉल होणार आहे. Then the fine particles are dropped and are collected at the outlet meant for the fine particles. मग काय होतं ह्याच्यामधून फीड फीड काय होतं ते फॉल होतं. कशावरती फॉल होतं तर रोटेटिंग डिस्क वरती फॉल होतं. मग रोटेटिंग डिस्क वरती फॉल झाल्यानंतर काय होणार आहे बघा तर ते जे फाईन पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत ड्रॉप केले जातात. फाईन पार्टिकल्स ड्रॉप होऊन काय होणार आहेत तर विच आर कलेक्टेड ऍट द आउटलेट फॉर द फाईन पार्टिकल्स. त्या आउटलेट थ्रू काय करणार आहेत जे फाईन पार्टिकल्स जे आउटलेट आहे तिथून काय करणार आहेत तर फाईन पार्टिकल्स खाली कलेक्ट केले जाणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा द हेवी पार्टिकल्स विच फॉल डाऊनवर्ड. ते जे हेवी पार्टिकल्स आहेत ते काय होतात तर खाली डाऊनवर्ड फॉल डाऊनवर्ड. सो विच आर रिमूव्ड ऍट द आउटलेट मीन फॉर द हेवी पार्टिकल्स. आणि ते जे लार्ज पार्टिकल्स आहेत किंवा हेवी पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत खाली डाऊनवर्ड मोशनने काय होणार आहेत तर खाली फॉल होणार आहेत आणि ते काय करतो आपण त्या आउटलेट थ्रू काय करतो रिमूव्ह करून टाकतो कोणते तर हेवी पार्टिकल्स. हे पण सिंपल वर्किंग आहे एअर सेपरेटरचं. काय होतं ह्याच्यामध्ये डिस्क आणि ब्लेड्स काय होतात तर मोटर थ्रू काय करतो आपण रोटेट करतो. मग रोटेट केल्यानंतर काय होतं तर त्यामध्ये ते जे एरो दाखवलेले आहेत त्यामधून काय होतं म्हणजे काय होतं तर करंट प्रोड्यूस होतो. तो करंट प्रोड्यूस झाल्यानंतर काय होणार आहे आपण ते जे सॅम्पल आहे ते काय करणार आहे तर इंट्रोड्यूस करणार आहे. कुठे इंट्रोड्यूस करणार आहे आपण तर फीड इनलेट मध्ये इंट्रोड्यूस करतो ते सॅम्पल. सो द फीड फॉल्स ऑन द रोटेटिंग डिस्क. ते जे फीड आहे ते काय होतं मग आपण फीड इनलेट मधून इंट्रोड्यूस केल्यानंतर फीड ते जे फीड आहे ते काय होतं तर फॉल्स ऑन द रोटेटिंग डिस्क वरती फॉल होतं. मग आता त्यामधून काय करणार आहे आपण द फाईन पार्टिकल्स आर ड्रॉप्ड. फाईन पार्टिकल्स काय होतात ड्रॉप केले जातात. सो अँड आर कलेक्टेड ऍट द आउटलेट मीन फॉर द फाईन पार्टिकल्स. आणि ते काय होतात तर आपण कलेक्ट करतो. कुठे कलेक्ट करतो तर आउटलेट मधून काय करतो कलेक्ट करतो मीन फॉर द फाईन पार्टिकल्स. आणि जे हेवी पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत तर विच फॉल डाऊनवर्ड. इथे काय होणार आहे डाऊनवर्ड मध्ये फॉल होणार आहेत. मग झाल्यानंतर काय होतं डाऊनवर्ड फॉल झाल्यानंतर सो विच आर रिमूव्ड ऍट द आउटलेट मीन फॉर द हेवी पार्टिकल्स. आणि हेवी पार्टिकल्सचा आउटलेट ते सेपरेट आहे तिथून हेवी पार्टिकल्स कलेक्ट केले जाणार. त्यानंतर त्या एअर सेपरेटरचे युजेस. एअर सेपरेटरचे युजेस काय आहेत बघा तर एअर सेपरेटर्स आर ऑफन अटॅच टू द बॉल मिल और हॅमर मिल टू सेपरेट अँड रिटेन द ओव्हरसाइज्ड पार्टिकल्स फॉर द फर्दर साइज रिडक्शन. आता एअर सेपरेटरचा यूज कुठे आहे बघा तर जे आपण बॉल मिल बघितलं कन्स्ट्रक्शन वर्किंग बॉल मिल हॅमर मिल बघितलंय सगळ्यांनी तर त्यामध्ये काय होतं तर एअर सेपरेटर्स अटॅच केलेले असतात.
which is used to separate and retain the oversized particle for the further size reduction. तर ते कशासाठी यूज केलं जातं त्यामध्ये, त्या मिलमध्ये, बॉल मिल आणि हॅमर मिल मध्ये. तर आपल्याला काय करायचं असतं, तर सेपरेट करायचं असतं. काय सेपरेट करायचे असतात, तर ते ओव्हरसाइज झालेले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय करायचे असतात, ते सेपरेट करायचे असतात आणि त्यांचं फर्दर साईज रिडक्शन करायचं असतं. त्यामुळे काय होतो, तर एअर सेपरेटरचा काय होतो, यूज होतो. नेक्स्ट आपलं बॅग फिल्टर आणि इल्युट्रेशन टँक मेथड. पहिल्या युनिट मधलं हे एवढेच राहिले, 2 पॉइंट राहिलेत आपले. ते 2 पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बट त्याआधी सगळ्यांना हे समजलंय का,